लोकसभा निवडणूक 2024च्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवारी 1 जून 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होत आहे। निवडणूक आयोगाच्या व्होटर टर्नआउट ॲपनुसार सकाळी 9 वाजेपर्यंत 11.31% मतदान झाले आहे। सर्वाधिक 14.35% मतदान हिमाचल प्रदेशात झाले आणि सर्वात कमी 7.69% मतदान ओडिशामध्ये झाले। याशिवाय ओडिशामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 7.69% मतदान झाले। 4 राज्यांतील विधानसभेच्या 9 जागांवर पोटनिवडणुकीसाठीही मतदान होत आहे। 7व्या टप्प्यातही पश्चिम बंगालमधून हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत। पश्चिम बंगालच्या भांगरमध्ये सीपीआय आणि आयएसएफ कार्यकर्त्यांनी टीएमसी समर्थकांवर बॉम्ब हल्ल्याचा आरोप केला आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने ट्विट केले की जमावाने जयनगरमधील बेनी माधवपूर शाळेजवळ सेक्टर ऑफिसरचे राखीव ईव्हीएम आणि कागदपत्रे लुटली, साहित्य व मशीन तलावात टाकण्यात आल्या। कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांच्यानंतर आता आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर कोणाचाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले आहे। पोलिसांनी या प्रकरणी मुलाला, त्याच्या वडिलाला, त्याच्या वडिलांच्या वडिलांना अटक केली आहे। सरकार या प्रकरणी कोणतीही लपवाछपवी करत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितलं। देशातील कोट्यवधी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेता सलमान खानला गोळ्या घालून ठार मारण्याचा कट आखणाऱ्या 4 जणांच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। या चौघांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली। लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन झाले। वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गाढवाचं लग्न या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती। पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। नवीन महिना म्हणजेच जून महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे। 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून 72 रुपयांनी स्वस्त झाला आहे। त्याचवेळी एव्हिएशन टर्बाईन इंधन म्हणजेच एटीएफच्या किमतीत कपात केल्यामुळे हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो। आधार पॅन लिंक नसल्यास तुम्हाला अधिक कर भरावा लागेल। जर तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल तर आजपासून अधिक टीडीएस कापला जाईल। आयकर विभागाने करदात्यांना 31 मे पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले होते। सध्या पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये शुल्क आकारले जात आहे। जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन देखील निष्क्रिय होईल। तथापि ज्या व्यक्ती सूट श्रेणीत येतात त्या प्रभावित होणार नाही। तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे तुम्ही घरी बसून तपासू शकता। महाराष्ट्र शासनाने नागपूर जवळ वारंगा येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला 50 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे। या जागेवर आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र आकाराला येत आहे। सत्र 2024-25 पासून वारंगाच्या नव्या अभिनव भारती शैक्षणिक परिसरामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे। नॅकद्वारे श्रेणी प्राप्त कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वारंगा केंद्रामध्ये वैविध्यपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। यामध्ये MA ज्योतिर्विज्ञान, हिंदू स्टडीज, संस्कृत बहुशाखीय, MSc योगिक सायन्स, BA विशारद संस्कृत, BA प्राकृत, वेदांग ज्योतिष, वास्तुशास्त्र, योगिक सायन्स या विषयांमध्ये पदव्युत्तर पदविका, आगम संस्कृत, आगम प्राकृत, ज्योतिष, वास्तुशास्त्र, अर्थशास्त्र, वैदिक गणित, संस्कृत संभाषण, गीता, भारतीय ज्ञान परंपरा इत्यादी अनेकानेक विषयामध्ये पदविका अभ्यासक्रम प्रवेश सुरू झाले आहेत। शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी DLED प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे। याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। 3 जून पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल। अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा ईमेल ID असणे बंधनकारक आहे। प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग ₹200, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग ₹100 असे राहील। उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल।
नागपूर जिल्ह्यात उष्णतेचा दाह वाढला असून यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 12 रुग्ण तर मनपा हद्दीच्या क्षेत्रात 12 रुग्ण महानगरातील विविध रुग्णालयात दाखल झाले होते। हे सर्व 24 रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत। पोलीस विभागाने अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेल्या 12 व्यक्तींचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर हे मृत्यू उष्माघाताने झाले किंवा कसे याबाबत स्पष्टता येईल। एप्रिल महिन्यात अकस्मात जे 3 मृत्यू झाले होते त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यांचे मृत्यू उष्माघाताने नसून जंतू संसर्ग व निमोनियाने झाले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर NB राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे। राज्यामध्ये असलेल्या लहान मोठ्या 2997 धरणांनी तळ गाठला असून सध्या 315 अब्ज घनफूट म्हणजे TMC म्हणजे अवघा 22.6% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। औरंगाबाद विभागात सर्वात कमी 8.78% पाणीसाठा असून त्या खालोखाल पुणे विभागात 15.67% पाणी आहे। गेल्या वर्षी मे अखेरीस 30.94% पाणीसाठा होता। अवकाळी पावसामुळे विदर्भाला मात्र दिलासा मिळाला आहे। जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार राज्यात 31 मे अखेरीस सर्व धरणांत मिळून 315 TMC इतका उपयुक्त पाणीसाठा आहे। नागपूर विभागात 38.17%, अमरावती विभागात 38.56%, छत्रपती संभाजीनगर विभागात 8.78%, नाशिक विभागात 24.6%, पुणे विभागात 15.67% आणि कोकण विभागात 34.22% पाणीसाठा आहे। विदर्भ, अमरावती, नाशिक विभागात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा आहे, तरीही सरासरीपेक्षा कमीच पाणीसाठा आहे। औरंगाबाद विभागात टंचाईची स्थिती आहे। तेथील धरणांतील पाणीसाठा 8.78% म्हणजे 64 TMC आहे। यापैकी बहुतेक धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे। अनेक धरणांतून शेतीला किंवा पिण्यासाठी पाणी सोडण्यास कालव्यांची सुविधा नाही, त्यामुळे धरणात पाणी असूनही त्याचा शेती किंवा पिण्यासाठी थेट वापर करता येत नाही, अशी अवस्था आहे। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यातील मतदान आता काही वेळातच आटोपणार आहे। दरम्यान अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात पडलेली उभी फूट आणि यावेळी शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील 2 सदस्यांमध्ये लढत झाल्याने आता या निवडणुकीचा काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्ष संघटनेमध्ये काही नव्या नियुक्त्या करून सुप्रिया सुळेंसह इतर नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे। या नियुक्त्यांबाबत शरद पवार गटाने एक पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी माजी खासदार PC चाको यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येय धोरणे अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेतृत्वांचे सहकार्य निश्चित मिळेल असा विश्वास शरद पवार साहेबांनी व्यक्त केला। तसेच सुप्रिया सुळे आणि PC चाको यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती या पत्रकातून देण्यात आली आहे। गोंदिया शहराच्या आशीर्वाद धर्मकाट्याच्या मागे कुंदनकुटी मंदिरजवळ मुर्री येथील देवकीनंदन हनुमान प्रसाद अग्रवाल यांच्या घरून 25 ते 26 मेच्या रात्री दरम्यान 2,20,500 रुपयाचे दागिने चोरून नेणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या जवळून 1,82,000चा माल जप्त करण्यात आला आहे। देवकीनंदन हनुप्रसाद अग्रवाल हे कुटुंबासह बाहेरगावी शिवणी मध्य प्रदेश येथे गेले होते। अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरातील लोखंडी अलमारीचे लॉकर तोडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व 90,000 रुपये रोख असा किमती एकूण 2,20,500 रुपयांचा माल चोरून नेला। या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादवीच्या कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार यांनी या गुन्ह्यातील आरोपी फरहान इशाक कुरेशी वय 20 वर्षे, आशिक नरेंद्र बरसोड 20 वर्षे, दोन्ही राहणार बाजपेयी वार्ड गौतम नगर गोंदिया यांना अटक करण्यात आली आहे। अज्ञात कारणामुळे घरात लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला। यानंतर काही वेळेतच संसारोपयोगी साहित्याची राख झाली। सुदैवाने मायलेक वाचले, पण संपूर्ण घर बेचिराख झाल्याने संसार उघड्यावर आला।
ही घटना अहेरी येथील प्रभाग क्रमांक 12 मध्ये 1 जून रोजी सकाळी 10 वाजता घडली. सिंधू सत्यनारायण कटलावार या विधवा असून त्यांना एक मुलगा आहे. सिंधू या इतरांच्या घरी स्वयंपाक बनवून संसार चालवतात, तर त्यांचा मुलगा साई हा मजुरी काम करतो. 1 जूनला सकाळी 9 वाजता नित्याप्रमाणे मायलेक घर बंद करून आपापल्या कामाला गेले. इकडे त्यांच्या घराला आग लागली. या आगीने काही वेळातच संपूर्ण घर कवेत घेतलं. यात घरातील सिलेंडरच्या टाकीचा स्फोट झाला. काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं. घरातील रोख 50,000 रुपये, 1 तोळे सोनं, कूलर, टीव्ही, कपडे, भांडी व इतर दैनंदिन वस्तू जळून खाक झाल्या. घरातून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न निष्फळ ठरले. नगरपंचायतमधील अग्निशामक दलाचा बंब उशिरा पोहोचला. तोपर्यंत घराची अक्षरशः राख झाली होती. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 45 तासांचे ध्यान पूर्ण झाले आहे. शनिवारी 1 जून रोजी ध्यानधारणेचा 3रा दिवस होता. आज सूर्योदयाच्या वेळी मोदींनी सूर्याला अर्घ्य दिले. ध्यान मंडपाची प्रदक्षिणा केली. मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे. राहुल गांधी हे खरगे यांचीच चॉईस नाही, तर संपूर्ण देशाची चॉईस असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांना संपूर्ण देशाने स्वीकारले असल्याचेही राऊत म्हणाले. राहुल गांधी देशाचे नेतृत्व करतील असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा येत्या मंगळवारी 4 जून रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणीकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. दोन्ही पक्षाच्या सहमतीतून संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात झाला. जिप्सींच्या गरड्यात T-114 या वाघिणीची कोंडी झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रशासनाने आता नोंदणीकृत असलेल्या सर्व जिप्सींमध्ये GPS अलर्ट सिस्टीम लावण्याचे ठरवले आहे. जूनमध्ये काही जिप्सींमध्ये याचे परीक्षण केले जाणार आहेत.